पंचीकरण ग्रंथामध्ये आज पान नंबर आहे 174 वरून 5वी ओळ आहे गुरु म्हटलंय बघा. गुरु ठीक आहे. तर प्रश्न चालू आहे, विषय चालू आहे की अशास्त्रीय द्वैत हे दोन प्रकारचं सांगितलं होतं. एक तीव्र, एक मंद. बरोबर. दोन्ही प्रकारचं अशास्त्रीय द्वैत हे ब्रह्मज्ञान होण्याच्या अगोदरच साधन कालामध्येच सोडायला सांगितलेलं आहे. बरोबर. त्यावर पूर्वपक्षी म्हटला होता, म्हणजे शिष्य म्हटला होता की ठीक आहे, ब्रह्मज्ञान होण्याच्या अगोदर यांचा आम्ही त्याग करू आणि ब्रह्मज्ञान झाल्यावर स्वीकार करू, असं चालेल का? तर श्री गुरु म्हणाले, अरे बाबा, तसं जमणार नाही. कारण ब्रह्मज्ञान झाल्यावर जर तू अशास्त्रीय कामादिकांचा जर स्वीकार केला तर जीवनमुक्तीचं विलक्षण सुख ते तुला भेटणार नाही, जीवनमुक्तीची सिद्धी होणार नाही, म्हणून ते उचित नाही. मग त्यावर शिष्य म्हणाला, जाऊ द्या, मरेपर्यंत, ज्ञान झाल्यापासून शरीर पडेपर्यंत असणारी जीवनमुक्ती थोड्या काळापुरतीची, तिचा आम्ही त्याग करू, कामाधिकाचा स्वीकार करू. कारण आम्हाला मुख्य पाहिजे आहे काय? विधेय मुक्ती, आणि ती तर आम्हाला शरीर पडल्यानंतर मिळणारच आहे. मग ज्ञान झाल्यावर आम्हाला कामाधिक स्वीकारायला काय अडचण आहे? फक्त जीवनमुक्ती सिद्ध होणार नाही एवढंच का नाही, विद्यामुक्ती तर मिळणारच आहे. त्यावर उत्तर दिलं श्री गुरूंनी, अरे बाबा, तसंही जमणार नाही. कारण जर तू आज विषयाच्या अल्पसुखासाठी जीवनमुक्तीचा त्याग करतोस तर उद्या स्वर्गाच्या इच्छेकरिता विद्यामुक्तीचाही काय करशील? तू त्याग करशील. त्यावर त्याने सांगितलं, नाही 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 मी विद्यामुक्तीचा त्याग नाही करणार. कारण स्वर्गासाठी मी विद्यामुक्तीचा त्याग नाही करणार. कारण स्वर्गामध्ये अतिशय दोष आहेत, सातिशय वगैरे. त्यामुळे अनेक दोषांनी युक्त स्वर्गाधिक त्याचा स्वीकार करून मी विधेयमुक्तीचा त्याग करणार नाही. मग श्रीगुरु म्हणतात, जर असं आहे तर या आयुष्यात प्राप्त होणारे विषय भोग जे की अनेक दोषांनी युक्त आहे, पुन्हा समस्त पुरुषार्थाचे नाशक आहेत, अशा दोषांनी युक्त असणाऱ्या कामाधिकाचा स्वीकार करून तू जर जीवनमुक्ती सोडू शकतो तर विधेयमुक्ती सोडू शकशील. मग जर त्याचा त्याग करू शकतो तू स्वर्गाधिकाचा, विधेयमुक्ती न सोडता स्वर्गाधिकाचा त्याग करण्याची तू इच्छा करतो का? दोषांनी युक्त आहे म्हणून. मग तसंच हे वर्तमानकालीन या आयुष्यात प्राप्त होणारे भोग ते सुद्धा दोषांनी युक्त आहे, तर त्याचा त्याग करण्याची इच्छा तू का करत नाहीस? असा प्रश्न केला होता. कोणी? श्री गुरु. त्यावर तो म्हणतो, महाराजजी, तर अत्यंत अनर्थाला कारण जे काम क्रोधाधिक आहे की ज्याच्यामुळे विधेयमुक्तीलाही बाध येऊ शकेल, अशा कामाधिकांचा तर मी त्याग केला आहे. त्यामुळे मला विधेयमुक्ती मिळेल. फक्त गरजेपुरती आवश्यक तेवढ्या विषयाचं मी संपादन करील. त्यामुळे जीवनमुक्ती नाही भेटली तरी चालेल, परंतु या लोकातले विषयही मला भेटतील आणि विधेयमुक्ती भेटेल, काय अडचण आहे? असा म्हटला होता शिष्य. आता त्याचं उत्तर देतात श्रीगुरु. सापडलं? तर श्रीगुरु काय म्हणतात पहा. बा शिष्या, आत्मतत्व जाणल्यानंतरही जर विशेष काम क्रोधांचा त्याग न करशील, सापडलं का? की समजा आत्मतत्वाला जाणलाय, दृढ अपरोक्ष साक्षात्कार झालेला आहे, तर आत्मतत्वाला जाणल्यानंतर देखील जर तू विशेष कामक्रोधांचा, म्हणजे समस्त कामक्रोधाधिकांचा, समग्र कामक्रोधाधिकांचा त्याग न करशील व कामाधिकास वश होऊन, म्हणजे कामाधिकांच्या अधीन होऊन काय म्हणशील? मी तत्वव्यक्त आहे सबब, त्यामुळे विधिनिषेध शास्त्रांचा उपदेश मला लागू नाही. को विधी को निषेध, माझ्यासाठी काय विधी काय निषेध, असं जर कदाचित तू स्वतःला समजशील, काय होईल? असे अभिमानाने बोलून धर्मशास्त्राला व त्यात करावया सांगितलेल्या पुण्यकर्मालाही जर तू झुगारून देशील, कारण तू अभिमान धारण करशील. कसला अभिमान? की मी ज्ञानी आहे, मला विधी निषेध कुठला आहे की नाही, असं म्हणून तू जर कामाधिकाचा स्वीकार करशील, विधी निषेधाचं काही पालन करणार नाहीस,
आणि असा तुला जर अभिमान होईल ज्ञानीपणाचा, तर त्यामुळे तू कदाचित धर्मशास्त्र व त्यात काम करावयास सांगितलेले पुण्यकर्म, धर्मशास्त्र आणि धर्मशास्त्राने सांगितलेलं कर्म, पुण्यकर्म करायला सांगितलं आहे, त्याचाही तू काय करशील, कदाचित त्याग करशील म्हणे. धर्मशास्त्राला व त्यात करावयास सांगितलेल्या पुण्यकर्मालाही जर तू झुगारून देशील म्हणजे ते करणार नाहीस, त्याचा त्याग करशील, तर मग काय होईल, शुभ कर्मात विहित कर्मात तुझी प्रवृत्ती न राहिल्यामुळे किंवा श्रवण मनन किंवा अध्ययन अध्यापनादी जे शास्त्रीय अंग आहे त्याच्यात तुझी प्रवृत्ती न राहिल्यामुळे तू अभिमान धारण करून तसाच बसला तर हळूहळू जरूर तुझी निषिद्ध कर्माकडे काय होईल, प्रवृत्ती होईल, ते सांगतायत. तर यथेष्टाचरणाकडे, यथेष्टाचरण म्हणजे मनाला येईल तसं वागणे, दिले कंसात. शास्त्राने सांगितलेली वर्णाश्रमाची मर्यादा सोडून स्वेच्छावर्तन करण्याकडे, याला म्हणतात स्वेच्छाचरणाकडे, है की नाही. शास्त्राने सांगितलेले वर्ण आणि आश्रम त्याला अनुसरून काही कर्म सांगितलेले आहे, त्याची मर्यादा सांगितलेली आहे, पण त्या मर्यादेचं पालन न करता, म्हणजे वर्ण आश्रमाचे नियम पालन न करता, है की नाही, शास्त्राने सांगितलेली वर्णाश्रमाची मर्यादा सोडून स्वेच्छावर्तन करण्याकडे तुझी प्रवृत्ती होईल, म्हणजेच यथेष्टाचरण करण्याकडे तुझी काय होईल, प्रवृत्ती होईल. बर, कदाचित तू म्हणशील की काय, यथेष्टाचरणाकडे प्रवृत्ती झाली तर होईना बापडी, तिने तरी मला काय झाली तर झाली, निषिद्ध कर्माकडे जरी माझी प्रवृत्ती झाली तर त्याने तरी माझं काय बिघडणार आहे, मी तर तत्वज्ञानी आहे, कदाचित असं तू म्हणशील. श्रीगुरु सांगतायत, कदाचित तू म्हणशील की यथेष्टाचरणाकडे प्रवृत्ती झाली तर होईना बापडी नाम बिचारी, पण अशी प्रवृत्ती होणे बिलकुल योग्य नाही. श्रीगुरु सांगतात, बाबा रे, पण अशी प्रवृत्ती जर व्हायला लागली तर ती तुला अनर्थ उत्पन्न करील, अशी प्रवृत्ती होणं योग्य नाही. कसं काय बरं सांगताय. नैष्कर्मी सिद्धी नावाच्या ग्रंथात, एक ग्रंथ आहे त्याचं नाव आहे नैष्कर्मी सिद्धी, त्या ग्रंथाचे लेखक आहे सुरेश्वराचार्य. ठीक, पंक्ती पहा. नैष्कर्मी सिद्धी नावाच्या ग्रंथात श्री सुरेश्वराचार्यांनी याचेच विस्तारपूर्वक निरूपण केले आहे. या गोष्टीचं खूप विस्तारपूर्वक त्यांनी प्रतिपादन केलं आहे. त्यातला सारांश असा आहे की काय, एखादा पुरुष अद्वैत परमात्म तत्व जाणूनही यथेष्टाचरणास प्रवृत्त झाला तर त्याच्या योगाने अभक्षाचे भक्षण करणे इत्यादी अनर्थाकडे त्याची प्रवृत्ती झाल्यामुळे, कारण निषिद्ध कर्माकडे त्याची काय होईल, मग प्रवृत्ती होईल. एक सांगतायत पहा की एखादा पुरुष अद्वैत परमात्म तत्व जाणू नये, म्हणजे अद्वैत परमात्म तत्वाचा साक्षात्कार होऊन देखील यथेष्टाचरणास प्रवृत्त झाला तर त्याच्या योगाने काय होईल, मग अभक्षाचे भक्षण करणे. अभक्ष म्हणजे जे खाण्याला योग्य नाही तेही तो काय करील, भक्षण करील. इत्यादी अनर्थाकडे, दुःखदायक गोष्टीकडे त्याची प्रवृत्ती झाल्यामुळे कुत्र्याच्या व तत्वज्ञानाच्या असे दोघांची व्यवहार एक सारखेच होतील. दोघात काही फरक राहणार नाही. कुत्रा बिचारा काय यथेष्टाचरण करतो आणि तसं ज्ञानीही करू लागला तर याच्या ज्ञानाचं काय वैभव राहिलं, दोघात काय फरक सिद्ध होईल, काही सिद्ध होणार नाही. म्हणून ज्ञानी पुरुषाने इतका यथेष्टाचरणाकडे प्रवृत्ती होऊ देऊ नये. इत्यादी अनर्थाकडे त्याची प्रवृत्ती झाल्यामुळे कुत्र्याचा व तत्वज्ञानाचा आहे की नाही, तर नाच्या ऐवजी ज्ञा पाहिजे, तत्वज्ञानाचा व्यवहाराकडे संगती आहे. कुत्र्याचा व्यवहार, तत्वज्ञानाचा व्यवहार. कुत्र्याचा आणि तत्वज्ञानाचा असे दोघांचे व्यवहार एक सारखेच होतील, बरोबर. पण अगोदर ज्याला तत्वज्ञान झाले आहे त्याची यथेष्टाचरणाकडे प्रवृत्ती संभवत नाही. पण हे केव्हा होईल, जर ज्ञानाची प्रवृत्ती यथेष्टाचरणाकडे होईल तर. पण सिद्धांत हा आहे की ज्ञानी पुरुषाची
यथेष्टाचरणाकडे प्रवृत्तीच होत नाही. का होत नाही? यथेष्टाचरण म्हणजे मनमानी वागणं, निषिद्ध कर्मही करणं, तिकडे त्याची प्रवृत्तीच होत नाही म्हणे. का बरं? त्याचं कारण देत आहे. पण अगोदर ज्याला तत्वज्ञान झाले आहे त्याची यथेष्टाचरणाकडे प्रवृत्तीच संभवत नाही. का? कारण असे की काय? पूर्वजन्मात अधर्माचरण ज्याने केले असेल त्याचीच विद्यमान जन्मातही अधर्माच्या ठिकाणी प्रीती जडून यथेष्टाचरण करण्याकडे प्रवृत्ती होते. ज्ञानाची यथेष्टाचरणाकडे प्रवृत्ती का होत नाही हे सांगण्याच्या अगोदर यथेष्टाचरणाकडे प्रवृत्ती कुणाची होते हे सांगतायत. की ज्या पुरुषाने पूर्वजन्मामध्ये निषिद्ध कर्मच केलेले आहे, अधर्मच केलेले आहे, पापच कमावलेला आहे आणि तेच संस्कार त्याच्या चित्तात आहे. आणि असा जो पुरुष, त्याला जर योगायोग पुन्हा मनुष्यजन्म भेटला तर या मनुष्यजन्मात सुद्धा तो मागील संस्कारानुसार यथेष्टाचरण करतो, अधर्माचरण करतो. अधर्माचरणाकडे यथेष्टाचरणाकडे प्रवृत्ती कुणाची होते? ज्याने पूर्वी सुद्धा अधर्माचरण केलेलं आहे. हे झालं कुणाची प्रवृत्ती होती इकडं. आता ज्ञानाची प्रवृत्ती का होत नाही यथेष्टाचरणाकडे? तर ज्ञानी एकदम ज्ञानी झाला का? नाही. अनंत जन्मोजन्मी त्यांनी साधना केलेली आहे. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. ज्ञान होणं म्हणजे काय एका जन्माचं फळ थोडी आहे. अनेक जन्मामध्ये त्यांनी विहित कर्म केले आहेत, शुभ कर्म केले आहेत, साधना केली आहे, निषिद्ध कर्माचा त्याग केलेला आहे, त्याचे संस्कार त्याच्या अंतःकरणात आहे. ज्ञान होण्याच्या अगोदर जर त्याने विहित कर्मच केलेले आहे, निषिद्ध कर्म केलेले नाही, ज्ञान होण्याच्या अगोदर ज्याची यथेष्टाचरणाकडे प्रवृत्ती झालेली नाही, अशा पुरुषाची प्रवृत्ती ज्ञान झाल्यावर यथेष्टाचरणाकडे होईल का? अर्थात होणार नाही. कारण त्याच्या चित्तात तसले संस्कारच नाही आहे. म्हणून ज्ञानी पुरुषाची यथेष्टाचरणाकडे प्रवृत्ती होणं संभव नाही हे सांगितलं. बघा, यथेष्टाचरणाकडे प्रवृत्ती संभवत नाही. कारण असे की पूर्वजन्मात अधर्माचरण ज्याने केले असेल त्याचीच विद्यमान जन्मातही अधर्माच्या ठिकाणी प्रीती जडून, प्रीती म्हणजे प्रेम जडून यथेष्टाचरण करण्याकडे प्रवृत्ती होते. शिवाय एखाद्याला तत्वज्ञान जे होते ते केवळ त्याच्या पुण्यकर्मामुळेच होते. तत्वज्ञान होतं असं नाहीये की पाप कर्म करीत राहिलं अचानक तत्वज्ञान होईल, असं होत नसतं. अनेक पुण्यकर्म केले असेल, त्या पुण्यकर्माचा अनेक केलेल्या पुण्यकर्माचा जेव्हा उदय होतो तेव्हा पुढं अंतःकरण शुद्ध, मग योग्य शास्त्र हातात भेटणार, योग्य गुरु भेटणार, ऐकायला वेळ भेटणार, समजण्याला बुद्धी भेटणार, आई वडील अनुकूल असणार, तेव्हा पुढं धीरे धीरे श्रवण मनन करण्याची प्रवृत्ती होणार, अंतर्मुख होणार, विषयाचा त्याग करणार आणि मग पुढे तत्वज्ञान होणार. एकाएकी एकदम एका दिवसात घडणारी गोष्ट आहे का? नाही. बघा, शिवाय एखाद्याला तत्वज्ञान जे होते ते केवळ त्याच्या पुण्यकर्मामुळेच होते. अनेक जन्मात केलेल्या अनेक यज्ञदानाधिक पुण्यकर्माच्या योगाने, अनेक जन्मात अनेक यज्ञदानाधिक त्याने म्हणजे विहित कर्म केलेले आहे, त्याचं पुण्य त्याच्या बरोबर आहे. अनेक जन्मात केलेल्या अनेक यज्ञदानाधिक पुण्यकर्माच्या योगाने, निमित्ताने सर्व पापांची निवृत्ती होऊन ज्याचे अंतःकरण शुद्ध झालेले असते. सर्व पापाची निवृत्ती होऊन काय झालं आहे? अंतःकरण शुद्ध झालेलं आहे. त्यालाच तत्वज्ञान होऊन मोक्षाची प्राप्ती होते असे भगवद्गीतेत श्रीकृष्णांनी सांगितलेले आहे. भगवंताने सुद्धा सांगितलं आहे श्रीकृष्णामध्ये, बहुनाम जन्मनामंते ज्ञानवान माम प्रपद्यते. अनेक जन्मात साधना केली असेल तर पुढे तो मला प्राप्त होतो. तसेच यज्ञ केल्याने, बरोबर, अन्नदान व धनदान केल्याने मन व इंद्रिय यांचा निग्रह रूप तप केल्याने, ठीक आहे ना, हे सारं अर्धविराम देऊन वाचत जायचं, मग पुढे शेवटी अन्वय, मग ती पाप होणार. तसेच यज्ञ केल्याने एक बात, यज्ञ केल्यामुळे, अन्नदान केल्यामुळे, धनदान केल्यामुळे, आणखीन मन व इंद्रिय यांचा निग्रह करणारे तप, असं आहे की नाही? तिथं थोडा बदल, करणारे शब्द खोडायचा आणि निग्रह त्याच्या पुढे टाकायचं रूप, निग्रह रूप. कारण मनाचा निग्रह
आणि इंद्रियांचा निग्रह आहे. हेच मोठं काय आहे? तप आहे. बरोबर. मन व इंद्रिय यांचा निग्रह रूप तप केल्याने झालं, किंवा कृच्छ चांद्रायणादी रूप तप केल्याने. कृच्छ चांद्रायणी व्रत आहेत, व्रताचे नाव आहे कृच्छ व्रत, चांद्रायण व्रत. ठीक आहे ना जी. कृच्छ व्रत, चांद्रायण व्रत म्हणजे कसं असतं माहिती का? समजा आता अमावस्या संपली, किंवा आता अमावस्या पौर्णिमा आली आहे, तर चंद्र पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवसापासून कमी कमी होत जातो. बरोबर आहे की नाही? कमी कमी होत जातो कुठपर्यंत? अमावस्येपर्यंत. मग अमावस्याला पूर्ण गायब होतो, आणि अमावस्या संपली का पुन्हा हळूहळू एक 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 कलाने वाढत जातो, आणि पौर्णिमेला पूर्ण होतो. कोण? चंद्र. मग पौर्णिमा संपली, नाही अमावस्या संपली का चंद्र वाढायला सुरुवात होतो. तर मग अमावस्येच्या दुसऱ्या दिवशी पासून ते व्रत सुरू होतं. कसं व्रत? 1 ग्रास भोजन करायचं, दुसऱ्या दिवशी 2 ग्रास, तिसऱ्या दिवशी 3 ग्रास, आहे की नाही? असं करत करत वाढत जायचं. पौर्णिमे दिवशी 15 ग्रास भोजन, एकच टाइम ते बी, आहे की नाही? आणि पुन्हा पौर्णिमे दिवशी 15 ग्रास झालं की पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशीपासून पुन्हा कमी कमी करत जायचं. 14, 13, 12 करत 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 1 ग्रासवर यायचं. याला म्हणायचं गोधूम व्रत. याच्यातलं या व्रतातलाच एक फरक नाम आहे. काय? गोधूम व्रत. गव्हाचा दाणा कसा असतो? दोन्ही बाजूंनी पुलता असतो, मध्ये मोठा असतो. तसं वाढत वाढत जायचं, पुन्हा कमी कमी करत जायचं. एक पद्धत. दुसऱ्या रीतीने पिपिलिका व्रत आहे. पिपिलिका म्हणजे मुंगी. ठीक आहे. ती दोन्ही बाजूने मोठी असते, मध्ये बारीक असते, नाही की नाही? मग आता हे जे भोजन आहे ना, तर अगोदर केलं, मग कमी कमी करीत जायचं, एक 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 घास करत करत शून्यावर यायचं, पुन्हा एक घास वाढत जायचं. त्याला म्हणायचं पिपिलिका व्रत. याच्यातला भेद आहे. कृच्छ व्रत, चांद्रायण व्रत वगैरे वगैरे. तर असे व्रत केल्याने सुद्धा काय होतं बघा आता पंक्ती पुढं. किंवा कृच्छ चांद्रायणादी रूप तप केल्याने ब्राह्मणास म्हणजे मुमुक्षुस आत्मतत्व जाणण्याची इच्छा उत्पन्न होते. याला काय म्हणतात? शुभेच्छा, आहे की नाही? आत्मतत्व जाणण्याची इच्छा उत्पन्न होते मुमुक्षुला, म्हणजे साधकाला, मनुष्याला. काय केल्याने? पण नुसतं कृच्छ चांद्रायणादी नाही, पहिल्यापासून यज्ञ केल्याने, म्हणजे या इत्यादी पुण्याने. कोणी यज्ञ केल्याने पुण्य कमवलं, कोणी अन्नदान केल्याने, कोणी धनदान केल्याने, कोणी मन इंद्रियाचा निग्रह केल्याने, कोणी कृच्छ चांद्रायण व्रत केल्याने, इत्यादी पैकी कोणतं तरी पुण्य तप करून अंतःकरण शुद्ध झालं, आणि मग इच्छा उत्पन्न होते. काय? कोणती इच्छा? आत्मतत्वाला जाणण्याची इच्छा. ठीक आहे. तर तप केल्याने ब्राह्मणास आत्मतत्व जाणण्याची इच्छा उत्पन्न होते, असे श्रुतीतही सांगितलेले आहे, वेदात सांगितलेलं आहे. तात्पर्य काय सांगतात? तेव्हा अनेक पुण्यकर्माचेच फल जे तत्वज्ञान एका पुण्याचं फल नाही आहे, अनेक पुण्यकर्माचे फल आहे. काय? तत्वज्ञान. अनेक पुण्यकर्माचे फल जे तत्वज्ञान, ते प्राप्त झाल्यावर अनेक पाप कर्माचे फल जे यथेष्टाचरण, त्याचकडे जीवाची प्रवृत्ती व्हावयाचीच नाही. हे मुख्य सांगायचं आहे की ज्ञानी पुरुषाची यथेष्टाचरणाकडे प्रवृत्ती होऊ शकत नाही. कारण ज्ञान प्राप्त झालं ते एक का पुण्याचं फळ आहे का? अनेक पुण्य संपादन केलेलं आहे आणि निषिद्ध कर्माचा त्याग केलेला आहे. तसेच संस्कार त्याच्या अंतःकरणावर आहे. मग आतापर्यंत जन्मोजन्मी ज्याने निषिद्ध कर्माचा त्याग करून पुण्यकर्माचं अनुष्ठान केलं आहे, आणि त्या पुण्याचं फळ म्हणून आज त्याला तत्वज्ञान झालं आहे. मग तत्वज्ञान झाल्यावर पुन्हा त्याची निषिद्ध कर्माकडे प्रवृत्ती होईलच कशी? कारण तसे संस्कार त्याच्या अंतःकरणात राहिलेलेच नाही. असं अनेक पाप कर्माचेच फल जे यथेष्टाचरण काय आहे? अनेक पाप कर्माचं फल आहे. जर यथेष्टाचरणाकडे प्रवृत्ती होत असेल, समजायचं की खूप आपल्याजवळ अजून काय पडलेलं आहे? पाप. अनेक पाप कर्माचे फल जे यथेष्टाचरण, त्याचकडे जीवाची प्रवृत्ती व्हावयाचीच नाही. लागला अर्थ? उदाहरण देऊन सांगतात. समजा एखादा मनुष्य आहे, पंक्ती पहा. एखादा मनुष्य भूकेने पराकाष्ठेचा व्याकुळ होऊन, भूक लागली आहे बिचाऱ्याला आणि 3 दिवसाचा उपवासी आहे, अत्यंत भूक लागलेली आहे. त्याला असं वाटायला लागलं की आता मला जर जेवण भेटलं नाही, कदाचित माझे प्राणच जातील.
या स्थितीला येऊन तो पोहोचला आहे. भुकेची पराकाष्ठा. पराकाष्ठा म्हणजे अंतिम सीमा, म्हणजे याच्या पुढे आता थोडी भूक तो सहन करू शकत नाही, एवढा भुकेलेला आहे. ठीक. एखादा मनुष्य भुकेने पराकाष्ठेचा व्याकुळ होऊन जेवावयास बसणार आणि योगायोग त्याला जेवण भेटलं, आता पंक्तीला बसलाय किंवा त्याला वाढलंय कोणतरी, एकटाच आहे, ताट समोर आहे, पाची पाकवणास ताट आलाय. ठीक. आता जेवायला बसणार, पाणी फिरवलं आहे, हातामध्ये बोटामध्ये काय ते अन्न पकडलं आहे, ग्रास तोंडात घालायची वेळ, आणि त्या ओढ्यात त्याच्या कानात कोणीतरी येऊन सांगितलं, त्याच्या इष्ट व्यक्तीने, महाराज काय या अन्नात विष खायला गेले बरं का. असं आहे का. हातात घेतलेला घास सुद्धा तो खाणार नाही, काय करेल, टाकून देईल, उठून जाईल. विष रांधुनी रस होय, ते जेवणारा ठाऊके होय, तै ताटाची सांडुनी जाय, तै तो ताटाची सांडुनी जाय जियापरी. विषय रांधली रस होय, जय जेवणारा ठाऊकी होय, तै तो ताटाची सांडून जाय जियापरी. ज्ञानेश्वरी सांगितलंय की नाही. हा, ताटामध्ये विष कालवलेलं आहे हे माहीत पडल्याबरोबर तो जसा ते ताटच सोडून जातो. बरोबर. पंक्ती पहा. एखादा मनुष्य भुकेने पराकाष्ठेचा व्याकुळ होऊन जेवावयास बसणार इतक्यात, अहो तुमच्या पुढील ताटात जे अन्न आहे त्यात विष कालवलेले आहे, असे त्यास कोणीतरी येऊन सांगितलं. ठीक आहे. कोणी सांगितले तर तो क्षुधित असूनही, क्षुधित म्हणजे अत्यंत भुकेलेला असूनही ते अन्न तसेच टाकून चालता होईल, खाणार नाही. हे जर खरे आहे तर तो चांगले मिष्टान्न खाऊन, बरोबर आहे की नाही, म्हणजे अत्यंत भुकेलेला व्यक्ती सुद्धा खाणार नाही ते अन्न, आहे की नाही. मात्याच्या विरुद्ध पहा, एखादा पूर्ण जेवलेला आहे, भुकेलेला नाही आहे, तृप्त झालेला आहे, अगदी इथपर्यंत खाल्लाय त्याने, आणि अशा व्यक्ती समोर विषयाचं ताट आलं तर तो खाईल का. जो भुकेलेला सुद्धा खाणार नाही तर जो तृप्त आहे तो कसा खाईल बरं, नाही खाणार ना. पंक्ती पहा. हे जर खरे आहे तर तो चांगले मिष्टान्न खाऊन तृप्त झालेला मनुष्य, एखादा कोणी चांगले मिष्टान्न खाऊन तृप्त झालेला मनुष्य सविष अन्न, सविष अन्न म्हणजे विषाने युक्त अन्न खावयास कसा बरे प्रवृत्त होईल, अर्थातच होणार नाही. हे निसंशय आहे, यात काही संशय नाही. याच न्यायाने, हा झाला दृष्टांत, याच न्यायाने मुमुक्षु अवस्थेत सुद्धा शास्त्रांनी सांगितल्याप्रमाणे वर्णाश्रम धर्म पाळून त्याप्रमाणे वर्तन करणाऱ्याची एखाद्यास इच्छा असून यथेष्टाचरणाकडे जर त्याची प्रवृत्ती होत नसेल, कुणाची ज्ञान झालेलं नाही आहे, मुमुक्षु अवस्थेत आहे, ठीक आहे ना, आणि वर्ण आश्रम धर्माचे नियम पाळतो आहे, विहित कर्मच करतो आहे, निषिद्ध कर्माकडे त्याची प्रवृत्ती होत नाही, असा मनुष्य सुद्धा जर यथेष्टाचरणाकडे प्रवृत्त होत नाही तर ज्याला तत्वज्ञान झालाय, तत्वज्ञान होऊन जो तृप्त झाला आहे असा महात्मा यथेष्टाचरणाकडे कसा बरं प्रवृत्ती होईल, अर्थात प्रवृत्त होणार नाही. पंक्ती पहा. हा, तर मग त्याच्या पुण्य पुढे वरून थोडा. याच न्यायाने मुमुक्षु अवस्थेत सुद्धा शास्त्रांनी सांगितल्याप्रमाणे वर्णाश्रम धर्म पाळून, शास्त्रांनी जसं सांगितलंय तसं वर्णाचे नियम पाळतो आहे. वर्ण म्हणजे 4 वर्ण, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, 4 आश्रम, ब्रह्मचर्य आश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम, संन्यासाश्रम. वर्ण आश्रमाचे नियम जो पाळतो आहे म्हणजे विहित कर्मच करतो आहे, निषिद्ध कर्म करत नाही. याच न्यायाने, याच नियमाने मुमुक्षु अवस्थेत सुद्धा शास्त्रांनी सांगितल्याप्रमाणे वर्णाश्रम धर्म पाळून त्याप्रमाणे वर्तन करण्याची एखाद्यास इच्छा असून यथेष्टाचरणाकडे जर त्याची प्रवृत्ती होत नसेल, प्रवृत्ती होत नाहीये साधक अवस्थेत सुद्धा, तर मग त्याच्या पुण्यकर्माच्या अनुष्ठानामुळे, अनेक पुण्यकर्माचं अनुष्ठान केलेलं असल्यामुळे त्यावर ईश्वराचा अनुग्रह होऊन, कारण पुण्यकर्माचं अनुष्ठान असेल तरच काय होत असतो, ईश्वराचा अनुग्रह, कृपा, त्यावर ईश्वराचा अनुग्रह होऊन सर्व लोकातील भोगासंबंधाने त्याच्या ठिकाणी उत्पन्न झालेल्या वैराग्याच्या योगाने, मग सर्व लोकातील भोगाच्या संबंधाने त्याच्या ठिकाणी काय उत्पन्न झालं आहे, वैराग्य. अनेक पुण्य त्याच्या गाठोड संगतीला आहे, ईश्वराची कृपा आहे आणि त्यामुळे त्याला वैराग्य उत्पन्न झालं आहे.
आणि वैराग्यामुळं सर्व भोगासंबंधी त्यागाची इच्छा झाली आहे. सर्व लोकातील भोगासंबंधाने त्याच्या ठिकाणी उत्पन्न झालेल्या वैराग्याच्या योगाने त्यास आत्मज्ञान होऊन, त्यामुळे त्याला काय झालं आता पुढे आत्मज्ञान प्राप्त झालं आहे. तर आत्मज्ञान होऊन त्या ज्ञानाने तो तृप्त झाल्यावर त्याची अशा त्या ज्ञानी पुरुषाची प्रवृत्ती यथेष्टाचरणाकडे कशी होईल? अर्थात होणार नाही. थोडक्यात काय सांगायचं की मुमुक्ष अवस्थेत सुद्धा जर यथेष्टाचरणाकडे प्रवृत्ती होणं शक्य नाही तर ज्ञान झाल्यावर यथेष्टाचरणाकडे प्रवृत्ती कशी होईल? अर्थात होणार नाही. अर्थात कधीही व्हावयाची नाही हे सांगावयासच नको. लागला अर्थ? हे मुमुक्षो श्रीगुरु बोलतायत, हे साधका, तू जर आता तत्वज्ञानी झाला आहेस, कारण तो म्हटला होता ना माग की मला जर तत्वज्ञान झालं आहे तर मी काय अत्यंत अनर्थाला कारण कामादिकांचा त्याग केला आहे, पण गरजेपुरती कामादिक स्वीकारले तर काय अडचण आहे? तर श्रीगुरु त्याला सांगतात, अरे ते स्वीकारशीलच कसं तू जर खरोखर तुला तत्वज्ञान झालं आहे तर. कारण ज्ञानी माणसाची यथेष्टाचरणाकडे प्रवृत्ती होतच नसते. हे मुमुक्षो, तू जर आता तत्वज्ञानी झाला आहेस म्हणजे जे ज्ञान प्राप्त झाल्यामुळे सनकादिक व शुकादिक महात्मे उत्तम पदवीला प्राप्त झाले तेच ज्ञान जर तुलाही प्राप्त झाले आहे. बघा, जे ज्या ज्ञानाने सनकादिक ब्रह्मदेवाचे मानस पुत्र सनक सनंदन सनकादिक आहे की नाही, 4 आहेत ते मुक्त झाले, परमपदाला प्राप्त झाले म्हणजे मोक्ष स्वरूपाला प्राप्त झालेले आहेत. कोण कोण? सनक, सनंदन, सनातन, सनत कुमार 4 आहेत. पुन्हा शुकाचार्यजी जन्मताच ज्ञानी, ज्या ज्ञानाने ते मोक्ष स्वरूपाला प्राप्त झाले आहे तेच ज्ञान तुलाही आता इथं प्राप्त झालेलं आहे. ज्ञानात काही बदल नाही. शुकादिक महात्मे उत्तम पदवीला प्राप्त झाले तेच ज्ञान जर तुलाही प्राप्त आहे तर सुकरासारखे जे पशुत अधम पशु त्यांच्याप्रमाणे अधम होण्याची इच्छा करू नको. कोण सांगतायत? श्री गुरु. की बाबा तू जर आता ज्ञानी झालाय ना तर अत्यंत अधम पशु कोण? डुक्कर आहे की नाही, अत्यंत अधम पशु मानले गेला आहे. सुकर म्हणजे डुक्कर, ग्राम पशु. तर त्याच्याप्रमाणे शुक्रासारखे जे पशुत अधम पशु त्यांच्याप्रमाणे अधम होण्याची इच्छा करू एवढ्या उच्च स्थितीला तू पोहोचला आणि पुन्हा अधम स्थिती होण्याची इच्छा करतो. यथेष्टाचरण झालं माझं तर काय मला अडचण आहे असं म्हणायला लागलास, हे तुझं म्हणणं बरोबर नाही आणि तुझी प्रवृत्ती होणं योग्य नाही. तिकडे प्रवृत्त होण्याचा तू विचार सुद्धा करू नको. कोण सांगताय? अधम होण्याची इच्छा करू नको. व बंधन देणाऱ्या तीव्र म्हणजे जोरदार मनोमय द्वैताने भरलेले कोण? काम, क्रोध, मोह इत्यादी जे दोष, त्या सर्वांच्या ठिकाणी दोष दृष्टी करून त्यांचा त्याग कर. ठीक आहे ना? म्हणून अशास्त्रीय जे तीव्र द्वैत काम क्रोधाधिक ते सर्व हानिकारक आहे, अनर्थाला कारण आहे, त्यांच्याविषयी दोष दृष्टी करून त्या सर्वांचा तू काय कर? त्याग कर. त्या सर्वांच्या ठिकाणी दोष दृष्टी करून त्यांचा त्याग कर. त्याचप्रमाणे सर्व अनर्थाचे मूळ जे मनोमय द्वैत आहे की नाही, मनोमय द्वैत हे सुद्धा भयंकर अनर्थाला कारण आहे. कारण मनोमय द्वैत मनोराज्य मनुष्य रंगवू लागला तर हळूहळू आपोआप काम क्रोधाधिक सुद्धा यायला लागतात. बघा, त्याचप्रमाणे सर्व अनर्थाचे मूळ जे मनोमय द्वैत मनोराज्य त्याच्याच रूपाने असणाऱ्या मनोराज्याचाही, मनोमय द्वैत म्हणजेच काय? मनोराज्य. त्याच्याच रूपाने असणाऱ्या मनोराज्याचाही, मनोराज्य म्हणजे काय? कंसात दिला आहे, मनाने उत्पन्न केलेल्या अनेक प्रकारच्या विषयांच्या संकल्पाचाही त्याग कर. मनोराज्याचाही त्याग कर म्हणजे कशाचा त्याग कर? मनाने उत्पन्न केलेले जे काय अनेक प्रकारच्या विषयाचा संकल्प, की हा विषय मला प्राप्त व्हावा, तो प्राप्त व्हावा, हा आता मी असं करील, मग तो प्राप्त करील, मग बंगला बांधील, मग गाडी घेईल, हे सर्व याला काय म्हणायचं? अनेक प्रकारच्या विषयाचा संकल्प अर्थात मनोराज्य. त्याचाही काय कर? त्याग कर. त्याग कर. आणि मग काय कर? सच्चिदानंद सच्चित आनंद स्वरूप परिपूर्ण परमात्म्याच्या ठिकाणी अभेद स्थितीची जी जीवनमुक्ती
तिच्या सुखाचे संपादन कर. आहे नाही, म्हणजे या सर्व मनोराज्याचा त्याग करून सच्चित आनंद स्वरूप जो परिपूर्ण परमात्मा त्याच्या ठिकाणी तू आपली स्वतःची अभेद स्थिती कर. म्हणजे तो सच्चिदानंद घन परमात्मा दुसरा तिसरा कोण नसून तो मीच आहे असा निश्चय कर. आणि असा निश्चय करून जगताविषयी मिथ्यात्वाचा निश्चय करून आनंदाने राहा. जीवनमुक्तीचं विलक्षण सुख त्याचा अनुभव घे. ठीक आहे. परमात्म्याच्या ठिकाणी अभेद स्थितीची जी जीवनमुक्ती तिच्या सुखाचे संपादन कर. ठीक. मनोमय द्वैत रूप काम क्रोधाधिक आसुरी संपत्ती बंधन करणारी आहे. ठीक आहे. मनोमय द्वैत रूप जी काम क्रोधाधिक आसुरी संपत्ती कशी आहे, बंधन करणारी आहे. यासाठी तिचा त्याग कर, सोडून दे. असे भगवद्गीतेत श्री भगवंतांनी देखील अर्जुनास सांगितले आहे. ही गोष्ट भगवंतांनी सुद्धा सांगितली आहे. कुणाला? अर्जुनाला. कोणती गोष्ट? की मनोमय द्वैत रूप जे काम क्रोधाधिक त्यांचा त्याग कर. कारण ही आसुरी संपत्ती आहे आणि आसुरी संपत्ती जेवढी आहे ती बंधनाला कारण आहे, म्हणून तिचा त्याग करायला सांगितला आहे. कोणता तो श्लोक आहे सांगतात की जे की नरकाला प्राप्तीची 3 द्वार आहे मुख्य, त्याचा त्याग करायला सांगितला आहे भगवंताने अर्जुनाला. श्लोक त्रिविधम नरकस्येदम द्वारं नाशनमात्मनः कामक्रोधस्तथा लोभ तस्मादेतत्त्रयं त्यजेत्. त्रिविधं नरकस्येदं द्वारनाशनमात्मनः कामक्रोधस्तथा लोभः तस्मादेतत्त्रयं त्यजेत्. गीता, भगवद्गीता अध्याय 16वा, तिथे 14वा चुकीन झाला आहे आणि श्लोक नंबर आहे 21. 16व्या अध्यायातला 21 नंबरचा श्लोक आहे. आणि या श्लोकात सुद्धा छापल्यात काही चुका झाल्या आहेत, त्याची दुरुस्ती करू आपण. त्रिविधाम नरक कवर अनुसार आहे की नाही, तो कट करा, पदच्छेद करतो. त्रिविधाम नरकस्य इदम द्वारम नाशनम आत्मनः कामः क्रोधः तथा लोभः. तर लोभ आणि पुढे काय स्मा आहे ना, त्या दोघांच्या मध्ये वर छापायचं राहून गेलं. स्त अर्धा स आणि त्याला त जोडून मग काय होईल ते लोभ तस्मात असा पदच्छेद होईल. तस्मात एतत्त्रयं त्यजेत. झालं. आता अन्वय पहा. खालची ओळ कामः क्रोधः तथा लोभः. वर इदं त्रिविधं आत्मनः नाशनम. आत्मनः नाशनम. पुन्हा नरकस्य द्वारम. खाली तस्मात् एतत्त्रयं त्यजेत. ठीक आहे. अर्थ पहा. तर काम क्रोध त्याचप्रमाणे लोभ हे 3 गोष्टी, ही 3 काय आहे हो, भयंकर खतरनाक आहे. आत्मनः त्रिविधम आहे की नाही, काम क्रोध तथा लोभ इदम त्रिविधम, हे 3 आत्मन नाशनम अधःपतनाला कारण आहे. ज्याच्याजवळ काम क्रोध लोभ आहे ना त्याचा उद्धार होणं शक्यच नाही, अधोगतीच होणार, नरकालाच तो जाणार. म्हणून नरकाचे द्वार आहे आणि नरकाला जीव जाणं हेच त्याचं अधःपतन आहे. म्हणून नरकाचे द्वार म्हटलं या तिघाला. कुणाला? काम क्रोध आणि लोभ. आत्मन नाशनम. पुन्हा नरकस्य द्वारम, नरक प्राप्तीचे काय आहे द्वार, दरवाजा. ज्याला नरकाला जायचं असेल ना त्याला दरवाजातूनच जावं लागेल ना. कोणता दरवाजा त्यासाठी? काम क्रोध लोभ हे तिन्ही आपल्या ठिकाणी प्रचूर मात्रात जर ठेवले तर नक्कीच त्याची गती ठरलेली आहे. कुठं? नरकाला जायचं आहे. आणि जर नरकाला जाऊ वाटत नसेल तर त्याच्या दरवाजातच जायचं नाही. मग नरकाचे दरवाजे कोण? काम क्रोध आणि लोभ. अर्थात या काम क्रोध लोभाचा काय करायचा? त्याग करायचा. म्हणून दिलाय शेवटी तस्मात, ही नरकाचे द्वार आहे म्हणून एतत्त्रयं त्यजेत.
या तिघांचा त्याग करावा. लागला अर्थ? चला. काम, क्रोध आणि लोभ. बरोबर. काम म्हणजे काय बरं? काम शब्दाचा काय अर्थ आहे? सरळ सरळ अर्थ इच्छा. मग आता ज्ञानीपुरुषाला जेवण अधिकाची इच्छा होत नाही का? मग पुढे काम असते त्याग झाला. प्रमाणाच्या बाहेर स्वाद जोडू. तर काम शब्दाचा अर्थ आहे सामान्य इच्छेला काम म्हटल्या नाही गेलं. काम म्हणजे काय? तर लिहा कामाची व्याख्या. इष्ट विषयाभिलाष. इष्ट विषयाभिलाष. नंबर 1 व्याख्या झाली. अजून नंबर 2 कामाचीच. विषेंद्रियजन्यम सुखम. विषयेंद्रियजन्यम सुखम. नंबर 3 अप्राप्त विषय. अप्राप्त विषय प्राप्ति कारणाभावे अपि. प्राप्ति कारणाभावे अपि प्राप्यताम. प्राप्यताम इत्याकारः चित्तवृत्ति विशेषः. इत्याकारः चित्तवृत्ति विशेषः. ठीक है जी. अर्थ पहा. पहिला अर्थ इष्ट विषयाभिलाष. इष्ट अनुकूल मानल्या गेलेला जो विषय, त्या विषयाची अभिलाषा, अत्यंत प्राप्तीची इच्छा, त्याला काय म्हणतात? काम. एक व्याख्या झाली. दुसरी विषयेंद्रियजन्य सुखम. विषय आणि इंद्रिय यांच्यापासून उत्पन्न होणारं जे सुख, त्यालाच म्हणायचे तर काय? काम. कामाचा त्याग करायचा म्हणजे विषय आणि इंद्रिय यांच्यापासून उत्पन्न होणारं जे सुख, त्याचा त्याग करायचा. ठीक आहे ना जी. एक बात. किंवा आणखीन काम शब्दाची व्याख्या केली आहे. अप्राप्त विषय. एखादा विषय आपल्याला प्राप्त नाही आहे आणि त्याच्या प्राप्तीसाठी लागणारं जे कारण तेही नाही आपल्याकडं, तरी देखील तो विषय आपल्याला प्राप्त व्हावा अशी जी इच्छा, त्याला म्हणायचं काय? काम. काय लिहिलंय बघा. अप्राप्त विषय प्राप्ती कारणाभावे अपि. विषय अप्राप्त आहे, त्याच्या प्राप्तीचं जे कारण, त्याचा सुद्धा काय आपल्याकडे अभाव आहे की नाही, तरी पण प्राप्यता, मला प्राप्त व्हावी, इत्याकारः चित्तवृत्ती विशेष, अशा प्रकारची जी चित्तवृत्ती विशेष, त्याला म्हणायचं काय? काम. ठीक आहे ना. वाटतं 1 किलो सोनं आपल्याकडे असावं, आहे की नाही, पण तेवढं सोनं प्राप्त करण्याकरिता लागणारं धन आपल्याजवळ नाही आहे. अप्राप्त विषय कोण झालं? सुवर्ण, आहे की नाही. अप्राप्त विषय जो सुवर्ण, त्याच्या प्राप्तीचं कारण कोण? धन. त्याचा अभाव आहे, तरी पण वाटतं की नाही असावं म्हणून. जर असतं तर मस्त त्याचे काय केले असते? अलंकार बनवले असते, कानातले, नाकातले, डोळ्यातले, आहे की नाही, घातले असते, असं वाटतं ना. मग प्राप्यता, प्राप्त व्हावं अशा प्रकारचा जो चित्तवृत्ती विशेष, त्याला काय म्हणतात? काम. आणि त्याचा काय करायचं आहे मग? त्याग. थोडक्यात विषयाची इच्छा, विषयापासून उत्पन्न होणारं सुख, या सर्व कामाधिकाचा काय करायचा? त्याग करायचा. कारण हा काम भयंकर अनर्थाला कारण आहे. काम खूप महत्वाचं आहे. काम जर पूर्ण झाला तर तो लोभाला उत्पन्न करतो, आणखीन मिळावं म्हणून. आणि जर काम पूर्ण नाही झाला, अपूर्ण राहिला, तर तो क्रोधाला उत्पन्न करतो. म्हणून कामाचे 2 बछडे आहेत. कोण कोण? क्रोध आणि लोभ. काम सोडला तर आपोआप जातो क्रोध आणि लोभ. पंक्ती पहा. तर काम, क्रोध. क्रोध म्हणजे काय बरं? क्रोधाची व्याख्या लिहा. कामितार्थ विघातजन्य कामितार्थ विघातजन्य बुद्धिक्षोभ. बुद्धिक्षोभ. ठीक. अर्थ पहा. कामितार्थ, कामितार्थ म्हणजे इच्छितार्थ, आणि त्याचं काय झालं? विघात. इच्छितार्थ भेटला नाही किंवा इच्छितार्थ प्राप्त होण्याकरिता प्रतिबंध आला, विघात झाला, तर त्यापासून उत्पन्न होणारा जो बुद्धीचा क्षोभ, त्याला काय म्हणतात? क्रोध. आहे की नाही. आंबा हातात आलाय, खायचा आहे आता,
तेवढ्यात कोणीतरी हिसकावलं. त्यावेळी जी चित्तवृत्ती होते तिचं नाव आहे काय? क्रोध. कळालं? कांतार्थ विघातजन्य बुद्धिक्षोभ. ठीक, चला पुढे. लोभ. लोभ म्हणजे काय? लोभाची व्याख्या. नंबर 1 अतितृष्णा. ठीक आहे. नंबर 2 लब्ध धन. लब्ध धन धन अपरिहान प्रयत्न. लब्ध धना परिहान प्रयत्न. लब्ध धन अपरिहान प्रयत्न. नंबर 3 प्राप्तेषु अपि विषयेषु. प्राप्तेषु अपि विषयेषु अलम बुद्धिराहित्यम. अलम बुद्धिराहित्यम. अलम बुद्धिराहित्यम. ठीक आहे. चला अर्थ. अतिशय तृष्णा, त्याला काय म्हणायचं जी? लोभ. एक. दुसरा अर्थ केला आहे लब्ध धन, जे धन आपल्याला प्राप्त आहे, आपल्या ताब्यात आहे, पण ते खर्चू न वाटणं, त्याला काय म्हणतात? लोभ. लब्ध धन अपरिहान प्रयत्न. लब्ध धनाची प्राप्त जे धन आहे आपल्या गाठोड्यात अजिबात खर्च होऊ नये असं ज्याला वाटतं. आपल्याजवळ आलेल्या नोटांना काही लोक काय करतात? जन्मठेव. हा, त्या बिचाऱ्या पेटीत त्यांना किड लागून सोडून जायची वेळ. ते विचार करत असतील किती मोकळी फिरत होते मी. आल्या आता कुणाच्या ताब्यात, इथं श्वास घ्यायला सुद्धा मारामार. देवा रे, कसं माझं प्रारब्ध, मला बाहेर काढले देवा. पण ती काही बाहेर, तिला काही कोणी बाहेर काढत नाही. कोणाला? नोटीला. ठेवल्या कुठं? पिशीत पिशी. पिशीत पिशी. त्यात पण कुलपात कुलू, आतल्या आत. पहिले लोक काय करायचे? पुरून ठेवायचे. मरेपर्यंत अगदी मेला तरी सांगत नसत बा. काय वाटायचं त्यांना काय नाही. मरायचे शेवटी तरी सुद्धा सांगत नसायचे धन. मग आता सापडतं कुठं कुठं? सापडतं की नाही? चला. लब्ध धन अपरिहान प्रयत्न. ठीक आहे ना. आणखीन एक लक्षण केलं आहे. प्राप्तेषु अपि विषयेषु अलम बुद्धिराहित्य. विषय प्राप्त झाले आहेत पण तरी सुद्धा अलम बुद्धी नाही. बस पर्याप्त, नको नको आता बस झालं अशी बुद्धी होत नाही. पाहिजेच, येऊ द्या येऊ द्या, हो येऊ द्या. याला म्हणतात काय? लोभ. कळलं? प्राप्तेषु अपि विषयेषु अलम बुद्धिराहित्य. आहे की नाही? 50,000 प्राप्त व्हावी अशी इच्छा केली, 2 लाख भेटले तरी मग आता थांबायला पाहिजे, इच्छा समाप्त व्हायला पाहिजे ना. बस झाले, आता मला काही गरज नाही वर्षभर. पुन्हा आणखी जर कोणी द्यायला लागला, आहे की नाही, किंवा पाहिजे का असं विचारू लागला तरी म्हणतो हा येऊ द्या. याला काय म्हणतात? लोभ. कळलं की नाही? हा लोभ भयंकर घातक आहे. या एकाच्या मुळे कोणाकोणाचा घात झाला ते आता मी काही तुम्हाला सांगणार नाही. तिथे मोठा विस्तार प्रवचनच होऊन जाईल. ठीक आहे नाही? तर काम, क्रोध आणि लोभ यांचा त्याग करण्याकरिता सांगितलेलं आहे. कळलं? आता खाली पहा अर्थ. श्वान सुकरादी. श्वान म्हणजे कुत्रा, सुकर म्हणजे डुक्कर. कंसात दिलाय कुत्रे, डुक्कर इत्यादी. श्वान सुकरादी ज्या नीच योनी, तोच नरक. नरक नरक म्हणजे काय? अत्यंत नीच योनीला प्राप्त होणं हाच काय आहे? नरक आहे. आहे की नाही? बघा ना किती घाणेरडे योनी आहे. कसे कसे किडे मंगोडे कुठं कुठं राहतात, किती घाण त्यांचं जीवन पाहिलं तर. ठीक आहे, जाऊ द्या. श्वान सुकरादी जी नीच योनी तोच नरक आहे. त्याची काम, क्रोध आणि लोभ ही 3 द्वारे आहेत. बरोबर? ते काम, क्रोधाधिक मोक्ष मार्गाकडे वळलेल्या मुमुक्षु पुरुषाच्या मोक्षरूप पुरुषार्थाचा नाश करतात. कोण? काम, क्रोध, लोभ काय करतात? नाश करतात. कशाचा? मोक्षरूप पुरुषार्थाचा. म्हणजे मोक्षरूप पुरुषार्थापर्यंत त्याला जाऊ देत नाही. कुणाला? मुमुक्षुला. आहे मुमुक्षु, मोक्षाची इच्छा करणारा. कारण साधकावस्थेत भयंकर काय राहतं? वैराग्य, मोक्षाची इच्छा. आहे की नाही? कोणी काही द्यायचा जरी प्रयत्न केला, आहे नाही पाहिजे, भारी कपडे नाही पाहिजे, हे घे तुला. आणि मग शिकता 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 जरा 5-10 वर्ष निघून गेले मग मोठा लोभ व्हायला काय? लोभ वाढत जातो. आहे की नाही? अर्थात प्रतिबंध आहे हा. कोणता? काम, क्रोध, लोभ वगैरे. पंक्ती पहा.
ते काम क्रोधाधिक मोक्ष मार्गाकडे वळलेल्या मुक्ष पुरुषाच्या, मोक्ष मार्गाकडे ज्याने तोंड फिरवलं आहे, म्हणजे मोक्ष मार्गाकडे जाण्याकडे जो प्रवृत्त झालेला आहे, असा जो पुरुष त्याच्या मोक्षरूप पुरुषार्थाचा नाश करतात, मोक्षापर्यंत जाऊ देत नाही. यासाठी विवेकाने केलेल्या आत्मविचाराच्या शस्त्राने, तिथं शास्त्राने झालंय ना, काय करायचं शस्त्राने, यासाठी विवेकाने केलेल्या आत्मविचाराच्या शस्त्राने, म्हणजे आत्मविचार रूप हेच कोणी शस्त्र, आणि त्या शस्त्राच्या योगाने माध्यमाने त्या तिघांचाही नाश करावा. काम क्रोध आणि लोभ यांचा नाश करावा, म्हणजे ते तीनही टाकून द्यावे. लागला अर्थ? चला पुढे. काम क्रोधाधिकांची निवृत्ती झाल्या वाचून जीवनमुक्तीचे सुख सिद्ध होत नाही. बरोबर? जोपर्यंत काम क्रोध लोभ इत्यादी विकार जात नाहीत तोपर्यंत जरी ज्ञान कदाचित झालं तरी जीवनमुक्तीचं विलक्षण सुख भेटू शकत नाही. लागलं? पहा. काम क्रोधाधिकांची निवृत्ती झाल्या वाचून जीवनमुक्तीचे सुख सिद्ध होत नाही, म्हणून त्यांची निवृत्ती करून, म्हणून त्यांची काम क्रोध लोभाची निवृत्ती करून कल्पित देहाधिक प्रपंचापासून भिन्न असणाऱ्या, देहाधिक प्रपंच कसा आहे? कल्पित आहे. कल्पित असा जो देहाधिक प्रपंच त्याच्यापासून भिन्न असणाऱ्या आत्म्याचा गुरुशास्त्राच्या उपदेशाने जर अनुभव घेशील, गुरुशास्त्राकडे जाऊन स्वस्वरूप असणारा आत्मा त्याचा जर तू अनुभव घेशील तर विस्मरणाने सापडत नाहीसा झालेला गळ्यातील रत्नांचा हार जसा एकदम सापडावा, त्याचप्रमाणे हमना म्हणजे देहातच आणि पुन्हा विलंब न लावता ते मोक्ष सुख तुझ्या हातास लागेल. श्री गुरुने सांगितलं आहे. बरोबर? मोक्ष सुख हाताला लागेल, पण केव्हा? काम क्रोध लोभ याचा त्याग करशील तरच. कशाप्रमाणे? दृष्टांत दिला आहे की समजा एखाद्या व्यक्तीच्या गळ्यात हार आहे रत्नाचा, पण काहीतरी त्याला काम करायचं होतं, घरामध्ये साफसफाई, हार तुटून बिटून जाऊ नये म्हणून त्याने हार काढून ठेवला, सुरक्षित जागी ठेवला. बरोबर? 3-4 तास काम केलं, नंतर स्नान केलं, आरशात बघायला लागला, अरे गळ्यातला हार काही दिसत नाही, पण तो ही गोष्ट विसरून गेला की मी अगोदरच तो सुरक्षित ठिकाणी काढून ठेवलेला आहे, लक्षात राहिलं नाही माझा हार. त्याला असं वाटतं आणि झाडलोट करत असताना कुठेतरी तो फेकल्या गेला, आणि म्हणून त्याने पुन्हा शोधाशोध करायला सुरुवात केली. 2 तास झाला शोधतोय, उखाड्यावर जाऊन पाहतोय, घोळून पाहतो उखाड्याला, इथं दाबला बिबला की काय आपला हार, इकडं पाहतो तिकडं पाहतो, कोणी आलं तर नव्हतं ना, आपण साफसफाई करताना नेला तर नाही ना, कोणी विचार करू लागला, सापडे ना. शेवटी 2 तास झाल्यावर त्याला अचानक आठवण आली, अरे यार मी तर अमुक ठिकाणी ठेवलाय. कळलं? मग आता त्याला अप्राप्त होता का? नाही, प्राप्तच होता, पण प्राप्त असून सुद्धा प्राप्तीचा व्यवहार झाल्यामुळे त्याला अतिशय आनंद झाला. त्याप्रमाणे आपलं आत्मस्वरूप नित्य प्राप्तच आहे, पण मध्यंतरी अप्राप्त झाल्यासारखं आहे, भ्रम झालाय आपल्याला, विस्मरण झालंय त्या आत्म्याचं. आणि गुरुशास्त्राच्या माध्यमाने आपल्याला आपलं स्वरूप कळालं तर जसा त्या माणसाला प्राप्तच असलेला हार प्राप्त झाल्यावर जसा आनंद होतो तसा आपल्या स्वस्वरूपाच्या ठिकाणी स्थिती झाल्यानंतर जो आनंद होतो तो विलक्षण आनंद आहे. आणि तो विलक्षण आनंद हे शरीर पडेपर्यंत तसाच टिकून राहावा असं जर आपल्याला वाटत असेल तर आपण काम क्रोध लोभ इत्यादिकांचा त्याग केला पाहिजे, कारण हे जीवनमुक्ती सुखाचे काय आहे? प्रतिबंधक आहे. कळलं? पंक्ती पहा पुन्हा. म्हणून त्यांची निवृत्ती करून कल्पित देहाधिक प्रपंचापासून भिन्न असणाऱ्या आत्म्याचा गुरुशास्त्राच्या उपदेशाने जर अनुभव घेशील, श्री गुरु सांगतायत कुणाला? शिष्याला. अनुभव घेशील तर विस्मरणाने सापडत नाहीसा झालेला गळ्यातील रत्नांचा हार, दृष्टांत आहे, जसा एकदम सापडावा त्याप्रमाणे हमना काय बरं? शाबास. माग पान नंबर 163 वर 22 नंबरची ना, 22 नंबरची चौपाई गेली आहे, त्यात शब्द गेलाय हमना, त्याचा उल्लेख इथे केला आहे. हमना म्हणजे त्याच्यावर लिहून ठेवा, पान नंबर 163 चौपाई. हमना शब्दाचा अर्थ आहे तिथं आत्ताच ताबडतोब याच देहा असा अर्थ केला होता, तोच अर्थ इथं सांगत आहे.
हार जसा एकदम सापडावा त्याप्रमाणे हा म्हणा, म्हणजे देहातच, याच देहात, आणि पुन्हा विलंब न लावता, म्हणजे आत्ताच ताबडतोब ते मोक्ष सुख तुझ्या हातास लागेल. लागला अर्थ? चला पुढे. याप्रमाणे चौपाईच्या पूर्वार्धात सापडलं. चौपाई म्हणजे 22 नंबर चौपाई, पूर्वार्ध उत्तरार्ध. तर चौपाईच्या पूर्वार्धात कल्पित सर्व देहादिक प्रपंचाहून भिन्न असणारे, देहादिक प्रपंच कल्पित आहे त्याहून भिन्न असणारं कोण? आपलं स्वरूप, अद्वितीय स्वरूप आत्मा. पंक्ती पहा. याप्रमाणे चौपाईच्या पूर्वार्धात कल्पित सर्व देहादिक प्रपंचाहून भिन्न असणारे जे अद्वितीय आत्म्याविषयीचे ज्ञान, त्याच्या योगाने मोक्षरूप आत्मसुखाची प्राप्ती. बरोबर, आत्मस्वरूपाचं ज्ञान झालं तर त्याच्या योगाने काय होतं? मोक्ष स्वरूप आत्मसुखाची प्राप्ती. या सांप्रतच्या देहातच होते. सांप्रत, सांप्रत म्हणजे वर्तमानकालीन. या वर्तमानकालीन देहातच त्या मोक्ष सुखाची, आत्मसुखाची प्राप्ती होते. प्राप्ती या सांप्रतच्या देहातच होते असे निरूपण करून सांगितले पूर्वार्धात. त्याचं निरूपणही अशाच पद्धतीने केलं की बाबा रे, जर तू तत्वज्ञान प्राप्त केलं तर याच देहात तुला ज्ञान प्राप्त होऊन मोक्ष सुख प्राप्त होणार आहे. हे सांगितलं पूर्वार्धाच्या चिंतनात चौपाईच्या. आता पुढे 22 नंबरच्या चौपाईचा जो उत्तरार्ध, आता पुढे चौपाईच्या उत्तरार्धात सर्व जगभर सापडलं का? तर जगभर आहे ना, तिथं शब्द पाहिजे, भर शब्द काढायचा, जगताच्या असा शब्द पाहिजे. जगताच्या. आता पुन्हा वाचतो. आता पुढे चौपाईच्या उत्तरार्धात सर्व जगताच्या अधिष्ठान रूपाने, संपूर्ण जगताचा अधिष्ठान रूपाने विद्यमान आहे कोण? आत्मा. अधिष्ठान रूपाने आत्मा व्यापक असून तो कल्पित जगाहून वेगळा आहे. सर्वांचा अधिष्ठान आहे आणि कल्पित असणाऱ्या जगताहून आत्मा वेगळा आहे, भिन्न आहे, असे गुरु निरूपण करून सांगतात. कुठं? चौपाईच्या उत्तरार्धात. सर्व व्यापक सौती न्यारो, तिथल्या चौपाईची पंक्ती आहे की नाही? सर्व व्यापक, संपूर्ण सर्व व्यापक आहे आत्मा. सौती न्यारो म्हणजे या सगळ्याहून भिन्न आहे असं. इथे तो आत्मा सर्व व्यापक आहे असे म्हटल्याने अस्ति, भाती आणि प्रिय या 3 रूपाने तो नाम रूपात्मक सर्व ब्रह्मांडात, ब्रह्मांड शब्द आहे तिथं, काय करायचं? ब्रह्मांडात असा पाहिजे. आता पहा पुन्हा. अस्ति, भाती आणि प्रिय या 3 रूपाने तो म्हणजे आत्मा नाम रूपात्मक सर्व ब्रह्मांडात जिकडे तिकडे व्यापून राहिलेला आहे. कोण? आत्मा. असे समजावे. तो व्यापक कसा आहे? उदाहरण देऊन सांगतात. तर दागिन्यात सुवर्ण जसे व्यापक असते, सोन्याचे अलंकार बनवले तर सोन्याचा कोणताही अलंकार घेतला त्या अलंकाराच्या कोपऱ्या कोपऱ्यात सुद्धा भरलेला आहे कोण? सोनं. सोन्याशिवाय अलंकार राहूच शकत नाही. त्याप्रमाणे समस्त जग जणू एक कार्य आहे आणि त्याच्या कोण्या कोण्यात भरलेला आहे कोण? आत्मा. जसं दोरीवर भासला सर्प, तो सर्प तुम्ही तोंडाला तोडून पाहिला, त्याची शेप तोडून पाहिली, त्याला मध्यभागी कापून पाहिलं तर काय सापडेल? दोरीच. दोरीशिवाय दुसरं काहीच नाही. तसे समस्त जगतात भरून पुरून उरलेला कोण आहे? आत्मा. कारण या जगताचा तो काय आहे? अधिष्ठान आहे. म्हणून तुम्ही कुठेही जरी शोधलं तर अस्ति, भाती, प्रिय रूपाने कोण सापडतो? आत्माच. पहा. तर व्यापक कसा आहे? तर दागिन्यात सुवर्ण जसे व्यापक असते तसा आहे. आणि सहुती न्यारो म्हटल्याने म्हणजे कल्पित जे सर्व ब्रह्मांड त्याहून तो निराळा आहे, साऱ्याहून निराळा आहे, जगताहून निराळा आहे कोण? आत्मा. असे जाणावे. तो निराळा कसा आहे? तर त्याच्याकरता दृष्टांत. तर कल्पित सर्पाहून दोरी जशी निराळी असते. कल्पित सर्प, सर्प म्हणजे दोरी आहे का? नाही. सर्पाहून दोरी कशी आहे? वेगळी आहे. तसं आत्मा सुद्धा या समस्त कल्पित जगताहून कसा आहे? वेगळा आहे. तर कल्पित सर्पाहून दोरी जशी निराळी असते तसा तो आहे कोण? आत्मा. लागला अर्थ? पुढे स्थूल, सूक्ष्म
आणि कारण या तीन देहात द्रष्टा रूपाने आहे. कोण? आत्मा. तीन देह दृश्य आहे, आत्मा या तिघांचा द्रष्टा आहे, द्रष्टा रूपाने. जागृत, स्वप्न आणि सुषुप्ती या तीन अवस्थात साक्षी रूपाने आहे. कोण? आत्मा. द्रष्टा तोच साक्षी आहे. आणि अन्नमयादी पंचकोशामध्ये 5 कोश, त्या 5 कोशामध्ये प्रकाश रूपाने आहे. 5 कोशाचं प्रकाशन करणार आहे. कोण? आत्मा. आहे की नाही? याचा अर्थ द्रष्टा तोच आहे, साक्षी तोच आहे, प्रकाशक देखील तोच आहे. प्रकाश रूपाने तो सच्चिदानंद रूप आत्मा व्यापक आहे. आणि तोच आत्मा असत रूप जे देहादी आहे की नाही, असत स्वरूप असणारे कोण? देहादिक पदार्थ मिथ्या आहेत. पुन्हा 3 अवस्था आणि 5 कोश या सर्वाहूनही निराळा आहे. या सर्वांचा प्रकाशक आहे, द्रष्टा आहे, साक्षी आहे. पण या साक्ष साऱ्या पदार्थापासून तो निराळा आहे, वेगळा आहे. निराळा आहे असे विवेक दृष्टीने करी विचार. ही सुद्धा त्या चौपाईतली पंक्ती आहे. असं विवेक दृष्टी करून विचार कर असं सांगितलं. म्हणजे विवेक दृष्टीने अनुभव घेऊन पहा. अनुभव घे म्हणजे पुन्हा एक अद्वितीय सजातीय विजातीय स्वगत या भेद विरहित असा आत्मा आहे असा अनुभव घेऊन पहा. म्हणजे असा अनुभव तू घे असं सांगायचं आहे. श्री गुरु सांगतात शिष्याला कसा आहे आत्मा? एक आहे, अद्वितीय आहे, सजातीय विजातीय स्वगत भेदाने रहित आहे. असा एक अखंड एक रस स्वरूप आत्मा तू आहे. आणि त्या तो आत्मा मीच आहे अशा रूपाने तू आत्म्याचा काय कर? अनुभव घे असं श्री गुरु सांगतात. कुणाला? शिष्याला. लागला अर्थ? चला, असा शिष्याला उपदेश करा. इथपर्यंत 22व्या चौपाईचं व्याख्यान संपलं. आता पुढे पहा, 2-3 पंक्ती घेऊन. याप्रमाणे गुरुजींनी जेव्हा विचार करून, सापडलं का? तर जेव्हा विचार करून हे 2 शब्द कट करायचे, तिथे एक शब्द टाकायचा उपदेश. उपदेश. आता पंक्ती वाचतो. याप्रमाणे गुरुजींनी उपदेश करून अनुभव घेण्यास सांगितले. उपदेश केला आत्म्याचा आणि सांगितलं त्या आत्म्याचा काय कर तू? अनुभव घे सांगितले. तेव्हा जे जे काही एवढा वेळ ऐकले होते त्या शिष्याने त्या सर्वांचे मनन करून निधिध्यासनपूर्वक आपल्या स्वरूपाचा साक्षात्कार रूप अनुभव शिष्याने घेतला. गुरुच्या सांगण्यावरून आतापर्यंत जे जे त्याने ऐकलं त्याचं पुन्हा त्यांनी काय केलं? चिंतन केलं, मनन केलं, निधिध्यासन केलं आणि आपल्या स्वस्वरूपाचा साक्षात्कार करून घेतला आणि आपल्या आत्मस्वरूपाचा अनुभव घेतला. साक्षात्कार करून घेणंच अनुभव आहे. आपल्या स्वस्वरूपाचा साक्षात्कार रूप अनुभव शिष्याने घेतला. म्हणजे अहम ब्रह्मास्मी या दृढ बोधावर तो आरूढ झाला. कोण? शिष्य. मग आता तो आपला तो शिष्य आपला अनुभव, तो आपला अनुभव शिष्य 3 डोळ्यांनी सांगून उघड करून दाखवतो. मग स्वतःला आलेला जो अनुभव आहे तो अनुभव आता तो गुरु समोर व्यक्त करतो. आणि आपला अनुभव व्यक्त करण्याकरिता किती डोळे वापरणार आहे? 3. त्यातल्या सुद्धा असा शब्द आहे की नाही, तिथल्या काढून टाकायचं. त्यात सुद्धा पहिल्या डोळ्यात 4 देह व 3 अवस्था याहून आत्म्याचे रूप निराळे आहे असे शिष्य सांगतो स्वतःच्या अनुभवानुसार. की पहिल्या डोह्यामध्ये त्या 3 डोह्यापैकी पहिल्या डोह्यात 4 देह आणि 3 अवस्थाहून मी कसा वेगळा आहे हे स्वतःच्या अनुभवाने सांगतो. कोण? शिष्य. पण शिष्य काय सांगणार आहेत त्याचा विचार आपण पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति.